बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. आज सकाळी अशी एक घटना उघडकीस आली आहे की अख्ख्या महाराष्ट्रात घडत नाही अशी घटना बीडमध्ये घडती आहे. कुठलीही घटना घडी तर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम बीडमध्येच घटना घडलेली असते. अनेक उदाहरण नक्कीच पाहायला मिळत आहे. आज सकाळी नगर रोडवर असणारी एक प्रचंड मोठी शाळा आहे. या शाळेमध्ये असंख्य विद्यार्थी आहेत. 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत जे काही मुलं आहेत ते मुलं प्रत्येक आपापल्या घरी चोरी करताना पाहायला मिळत आहेत. तर ही चोरी का करतात, कोण करायला होते चोरी, याचा उलगडा आज सकाळी झाला आहे. बीड शहरामध्ये 20पेक्षा जास्त वयाची असणारी मुलं 6 ते 7 जण आहेत. या शाळेतल्या मुलांना हिरलं जातं, त्यांच्याकडनं चोरी करून घेतली जाते. अशी घटना उघडकीस आली आहे. खरं पाहायला गेलं तर बीडमध्ये अनेक घटना पाहता आता ही सुद्धा घटना पुन्हा एकदा वर तोंड काढते आहे. पालकांनो सावधान, तुमचा मुलगा तुमच्याच घरात चोरी करतोय हे तुम्हाला सुद्धा माहिती नाही. अशा घटना घडल्यानंतर पालक आता सतर्क झालेत. गेल्या 7-8 दिवसापासून काही पालक आपल्या मुलावर लक्ष ठेवून होते. ते मुलगा नेमका करतो काय, घरात जेवत नाही, शांत अभ्यास करत नाही, त्याची सारखी हालचाल वेगवेगळी आहे, अशा असंख्य तक्रारी पालकामध्ये निर्माण झाल्या, सुरू झाल्या. यावेळेस त्याचा उलगडाही झाला आहे. नगर रोड असणारी शाळा आहे. त्या शाळेच्या परिसरात असंख्य मुलं जे काही मोठ्या मुलाकडून ब्लॅकमेल झालेत, त्यांच्या दहशतीखाली आहेत, असे मुलं अशा पालकांनी आता उघडकीस आणले आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडत असताना आज सकाळी 6 पैकी 2 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर 4 जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे सांगायचं गेलं तर लहान मुलाकडून पैसा गोळा केला आणि त्या पैशातून 1 नव्हे 2 नव्हे तर 48,000 रुपयाचा मोबाईल ह्या चोरांनी मुलांच्याच नावे विकत घेतला आहे, तेही बीड शहरात. विशेषतः कागदपत्रसुद्धा त्या मोबाईलला लहान मुलांचे दिलेत आणि मोबाईल विकत घेतला गेला आहे. अशा आशयाची फिर्याद सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आता तपास पुढील शिवाजीनगर पोलीस करत आहे. मग आपलं मुलगा आहे तो आपल्या घरात चोरी करतोय हे प्रत्येक पालकांनी आता विशेष लक्ष मुलाकडे देणं गरजेचं आहे, त्याच्या अभ्यासाकडे देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला मुलगा कोणाच्या दहशतीखाली नाही ना आणि विशेषतः कोणाच्या दडपणाखाली नाही ना, तो ब्लॅकमेल झालेला नाही ना, हे सुद्धा आता पालकांनी तपासणं गरजेचं झालं आहे. जेणेकरून त्या मुलाचं भविष्य आयुष्य त्यांच्या हातात नक्कीच असणार आहे. ही टोळी गेल्या अनेक दिवसापासून सक्रिय आहे आणि मौज मजा करणे, ऐश करणे आणि व्यसन करणे याच्या पलीकडे ह्या मुलांचा धंदा दुसरा कोणताच नाही. या घटनेवरून नक्कीच लक्षात येतं आहे. त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. सोडून दिले आपण काय आज मी परत तेच केलं म्हणजे हे जवळजवळ 8-5 दिवसापासून हे पिंगळे कॉम्प्लेक्स मध्ये कोणतं म्हणले तुम्ही? हे सर पिंगळे कॉम्प्लेक्स तिथं क्रोमा म्हणजे. बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोफत उपचार मिळतात. सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपचार केले जातात. संपर्क तुळजाई चौक, कॅनल रोड, आशा सिनेप्लेक्स जवळ, बीड. मोबाईल नंबर 7020 430